नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. देशाची राजधानी अर्थात दिल्लीतनं प्रवास करत असताना मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. कारण मी आज बघतोय की स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये ती एकतर खुली होतेच आहे. आम्ही प्रयत्न करतोय की लवकरात लवकर आम्ही इराणला पोहोचू. तसा प्रयत्न करायला हरकत नाही, पण बऱ्याच गोष्टी अजूनही अधांतरी आहेत. पण स्टेट ऑफ हॉर्मुझ काल जी स्वित्झर्लंडमध्ये चर्चा झाली अमेरिका आणि इराणच्या दरम्यान, तर त्याच्यातनं इतकी सकारात्मक घडामोड घडली आहे. आणि त्याचबरोबर मी आता रशियाकडनं आपण किती तेल खरेदी करतोय आणि ते कुठल्या पातळीवरती खरेदी करतोय, म्हणजे कुठली युद्धपूर्व परिस्थितीच्या पातळीवरती आहे का, आणि हे सगळं सांगितल्यानंतर जे आता 3 वेळेला तेलाच्या दरात दरवाढ झाली आणि जे गॅसचे दर वाढले ते आता सरकार कमी करणार आहे की नाही, असा खरा प्रश्न आहे. आणि अर्थविषयक जे अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनाही मी मागं म्हटलं होतं की ह्या युद्धामध्ये फार बिकट परिस्थिती निर्माण होईल. जगातले अनेक देश प्रचंड प्रमाणात गरीब बनतील. भारतीय अर्थव्यवस्था, या दिल्लीतनं मी प्रवास करत असताना केंद्रीय मंत्रिमंडळातल्या बदलाचे संकेत मिळत आहेत. सी जॉर्ज या गृहस्थाचा राजीनामा झालेला आहे, जे केंद्रीय मंत्री आहेत. आणि काल उद्धव ठाकरे गटाचे खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याबरोबर आज इतका मोठी राजकीय घडामोड घडते, याचा अर्थ केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. आणि त्या विस्तारामध्ये मग कोणाचं अर्थमंत्रीपद जाणार, श्री देवेंद्र फडणवीस देशाचे शिक्षण मंत्री की अर्थमंत्री बनणार इथपासून ते धर्मेंद्र प्रधान यांचं पद जाणार वगैरे, दिल्लीच्या वर्तुळात बऱ्याच चर्चा आहेत. त्याच्यावरती स्वतंत्रपणे बोलेल. पण मला आता प्रश्न वेगळा विचारायचा सरकारला. तो माझा प्रश्न काय आणि तो महागाईशी कसा निगडीत आहे समजून घेण्यासाठी ऑब्व्हियसली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा. काल काय घडलं, मिस्टर ट्रम्प आणि आरागच्ची यांच्यामध्ये करार जो स्वित्झर्लंडमध्ये चर्चा होती ती पुढच्या पातळीवरती गेली. ठीक आहे, अमेरिकेनं आठ टाकली की आम्ही तुम्हाला रोज, आकडा नीट आहे का, 20 लाख बॅरल विकायची परवानगी देतोय, जे की गेली अनेक वर्ष ते निर्बंध होते. आता म्हणाल तर ही इराणसाठी लॉटरी आहे. 20 लाख बॅरल त्यांना विकायची या क्षणापासून परवानगी मिळालेली आहे, राईट. त्यामुळे क्रूड ऑइलचे दर जे युद्धपूर्व काळामध्ये होते तसेच तिथपर्यंत जाऊन पोहोचले. आता हे 20 लाख बॅरल हा इराण कुणाला विकणार आहे? ऑब्व्हियसली मला माहिती की त्यांचे दोन जवळचे पार्टनर आहेत. एक आहे भारत, दुसरं आहे चीन. आणि चीनचं डिझेल म्हणजे क्रूड ऑइलवरचं अवलंबित्व बऱ्यापैकी कमी झालंय. इफ यू आस्क मी, इट्स मोर दॅन 90%. 90% ते ईव्ही आणि सगळ्या स्ट्रक्चरकडे गेलेले आहेत. त्यांचा जो स्ट्रॅटेजिकल रिझर्व्हायर आहे तेवढाच त्यांची गरज आहे, तोही 3-4 महिन्यात त्यांनी राखून ठेवला. अशा स्थितीमध्ये हे जे 20 लाख बॅरल तेल, क्रूड ऑइल अतिशय स्वस्त दरामध्ये भारताला जे उपलब्ध झालंय त्यानंतर, आणि दुसरी गोष्ट MBD मिलियन बॅरल्स पर डे, हे आपण युद्ध सुरू व्हायच्या आधी 5 MBD एवढी तेलाची खरेदी रोज करत होतो. यू विल बी सरप्राईज जर मी तुम्हाला आता असं सांगितलं. आणि त्याच्यात ते गमक आहे की भारतीय अर्थव्यवस्था किंवा टंचाई ही आपल्याला का नाही जाणवली. काही प्रमाणामध्ये झाल्या अडचणी आल्या आपल्याला. रशियाकडनं आता आपण युद्धपूर्व कालखंडामध्ये जेवढं तेल खरेदी करत होतो त्या पातळीवरती पोहोचलोय. इट्स अ पीक पिरियड नाव. 5 MBD, 5 मिलियन बॅरल्स पर डे. आणि नुसतंच आपण ते खरेदी करतो असं नाही आहे, तर ते जे क्रूड ऑइल आहे ते आपण रिफाईन करतो आहे. आणि आपल्या रिफायनरीज आता बांगलादेश पासून जगभरामध्ये सगळीकडे विकू लागल्यात, अगदी अमेरिकेला सुद्धा. सो क्वेश्चन नंबर 1, आता जर इराणचं 20 लाख बॅरल तुम्ही तेल खरेदी करणार आहात, विच इज अवेलेबल इन ओपन मार्केट, आणि रशियाची तीच पातळी झाली, तर मग महागाईचा दर जो आता बऱ्यापैकी वाढलाय, त्या महागाईच्या दराला कमी करण्यासाठी माझ्या आजूबाजूला, कारण मी आता तर गाडी ईव्ही गाडीत आहे, डॉक्टर मित्र आहेत त्यांच्या गाडीत आहे मी, पण ह्या ज्या आजूबाजूला जाणाऱ्या गाड्या आहेत, खास करून माल वाहतुकीच्या किंवा हे जे दुचाकी स्वार आहेत, त्यांना दिलासा कधी देणार. त्याचं कारण पण हे आहे की कोविड संपल्यानंतर W किंवा K टाईपची जी आपली रिकव्हरी झाली, झपकरण आपली अर्थव्यवस्था वर आली. हेच ज्या वेळेला सरकारनं 10 रुपये कर कमी केले क्रूड ऑइलवरचे, ते भारतीय अर्थव्यवस्थेनं बघितलं, जीएसटी कमी केला, इन्कम टॅक्स मध्ये रिफॉर्म करून लोकांना पैसे दिले, तसंच क्रूड ऑइलचे दर खरेदी त्याच्यावर ते कर कमी केले आणि अर्थव्यवस्था झोप करणं वर आली. मला असं एक्सपेक्ट आहे
की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये अशा पद्धतीचा मोठा निर्णय आपलं सरकार घेईल. अन्यथा डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये ज्या $45 प्रति बॅरलवरती आपली तेल खरेदी सुरू होती, तीच पुन्हा येऊन सुद्धा पुढची अनेक वर्ष तेल कंपन्यांनी जे वाढीव दर भारतीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे कायम ठेवले आणि त्यातनं भरमसाठ नफा कमावला. अर्थात त्या नफ्याची परतफेड त्यांना आता ह्या मिडल ईस्ट मधल्या क्रायसिसमध्ये बंगालच्या निवडणुका होईपर्यंत मात्र करावी लागली, ही वस्तुस्थिती आहे. पण आता ती वेळ आलेली आहे की सर्वसामान्यांना दिलासा दिला पाहिजे. अगेन, पहिला जो प्रश्न मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून नेहमी म्हटलंय की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अडचणी नाही आहेत का? येस. सम पॅरामीटर्स आर टू गुड, लाईक डोमेस्टिक मार्केट कन्झम्पशन, आपली सेव्हिंगची हॅबिट, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये सातत्यानं होत असलेली वाढ, कृषी आणि कृषीवर आधारित असलेल्या पदार्थांचं आपण सातत्यानं वाढवत असलेली निर्यात क्षमता, सर्व्हिस सेक्टरचं वाढणं, प्रोडक्शनमध्ये नवनवीन इन्व्हेन्शन्स होणं, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतले काही पॅरामीटर्स खूप चांगले. अडचण कुठं आहे? महागाई. अडचण कुठं आहे? बेरोजगारी. अडचण कुठं आहे? करंट अकाउंट डेफिसिट, जे प्रचंड वाढलेलं आहे आपलं. पण आता याचबरोबर जसे क्रूड ऑइलचे इतके सगळे संदर्भ मी दिले, तसंच आता फर्टिलायझर पण, ते पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जेवढं अडकलं होतं सगळं मुक्त झालं. प्रत्येक तिथं अडकलेली जहाज ही आता भारताच्या दिशेनं रवाना झालेली आहे. सो केंद्र सरकारला माझा हा प्रश्न आहे की ही जी 3 वेळेची तुम्ही दरवाढ आहे, ती दरवाढ कधी कमी करणार? आणि ती आता 1-2 दिवसामध्ये ती वेळ नाहीये का? बाय द वे, मला फार धक्का बसला की मी जेव्हा काही दिल्लीतल्या केंद्रीय मंत्रालयाचा थोडा आढावा घेतला, मला असं लक्षात आलं की गतवर्षी जो पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा, मराठवाड्यातला धाराशिव आणि काही जिल्हे हे जे पूरग्रस्त झाले, त्याच्यासाठीचा थोडका नाही 28,000 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव हा वर्षभरानंतर सुद्धा केंद्रीय मंत्र्याच्या पातळीवरती आलाच नाही, किंवा आला तरी त्याच्यातल्या काही त्रुटी होत्या, त्या त्रुटीवरची पूर्तता झाली नाही. केवळ 3 दिवसापूर्वी मला खूप शॉक बसला की केवळ 3 दिवसापूर्वी तो प्रस्ताव राज्य सरकारनं त्याच्या काही अटी शर्तीची पूर्तता करून सादर केलाय वर्षभरानंतर. सो हे जे काही असं आपलं इतकं गतिमान सरकार, या गतिमान सरकारचं जे वागणं आहे ते फार धक्कादायक आहे. म्हणजे तुम्ही काय शेतकऱ्यांच्या बद्दल पण तुमचं कसं वागणं आहे वगैरे. सो हे मला सांगायचं होतं. महत्वाचं हे सांगायचं होतं की इराणकडनं आता मुबलक प्रमाणात तेल, खतं आणि रशियाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आपण तेल खरेदी करतो आहोत. ही गुड न्यूज आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी. आणि त्याचबरोबर सरकारकडनं ही गुड न्यूज येणं अपेक्षित आहे की आता तेलाचे वाढलेले दर आम्ही कमी करतोय. पाकिस्तानच्या दराशी तर तुलना करू नका. पाकिस्तानचं चलन, आपलं चलन, पाकिस्तानची अर्थव्यवस्था, आपली अर्थव्यवस्था, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. थांबतोय मी आता इथे. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.